नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे पौर्णिमा, त्यातच श्री दत्त जयंतीसुद्धा आहे, सोबतच मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा आहे. तर आज बऱ्याचशा सेवा उपाय करायचे आहेत. त्यासोबतच घराची स्वच्छता आणि देवघराची स्वच्छता करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग मी देवघर जे आहे, देवघराचा जो आजूबाजूचा भाग आहे, देवघराचा जो टेबल आहे, ते सगळं मी स्वच्छ करायला घेतलं. आणि देवघरातील देव किंवा देवांचे वस्त्र स्वच्छ करून होत नाही. पूजेचे ज्या वस्तू असतील, दिवे असतील, आपण स्वच्छ करतच असतो. तुम्हाला मी माझ्याकडे जे जे रांगोळ्यांचे साचे आहेत ते सगळे दाखवणार. सगळ्यात पहिला जो हा लाकडी साचा आहे तो अष्टदल रांगोळीचा आहे. तो खूप सुंदर आहे. त्यासोबतच गोपद्म रांगोळी आहे, तर ती सुद्धा मी बऱ्याच वेळा आधी दाखवल्याप्रमाणे 2 बॉर्डर रांगोळ्यांचे साचे सुद्धा आहेत. 12च्या 7 वेगवेगळ्या रांगोळ्यांचे साचा आहे माझ्याकडे. तर ते सुद्धा मी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारे काढत असते. आणि त्यासोबत मी नुकतीच घेतलेली आहे. तर अशा काही छोटे छोटे रांगोळ्यांचे साचे माझ्याकडे आहे, जे मी देवपूजेमध्ये काढत असते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.